मावळमधील कुंडमळा भागात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली। आज रविवारच्या सुट्टीनिमित्ताने अनेक पर्यटक इंद्रायणी नदीवरील पुलावरती एकत्र आले होते। याच ठिकाणाहून एक दुचाकी गेल्याने हा पूल 30 वर्ष जुना पूल कोसळला। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर 41 जणांना वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले। इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। तर जखमी रुग्णांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिली। पुलासाठी 8 कोटींचा निधी मंजूर असूनही पुलाचं काम केलं नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। तर काम का रखडलं याची चौकशी करणार असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। पूल दुर्घटनास्थळी जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली। यावेळेला त्यांनी बचावलेल्या नागरिकांशी संवाद साधला। दरम्यान बचावलेल्यांचे काही नातेवाईक अडकले होते। यावेळेला आपली व्यथा सांगताना महिलांना अश्रू अनावर झाले। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत बचावलेल्या 41 पैकी 11 जणांवरती प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले, तर 30 जखमींवरती तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। तर अजूनही एक जण बेपत्ता आहे। तब्बल 4 ते 4.5 तासांच्या बचाव कार्यानंतर आता शोध मोहीम थांबवण्यात आली। रात्र झाल्यामुळे अंधारामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत आणि यामुळे नदी पुलावरील बचाव कार्य सध्या थांबवण्यात आले आहे। पूल दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये 3 पुरुष आणि एका 6 वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे। मूळचे कोल्हापूरचे आणि पिंपरी चिंचवड इथले रहिवासी असलेले रोहित माने आणि त्यांचा 6 वर्षीय मुलगा विहान माने यांचा मृत्यू झालाय। तर रोहित माने यांच्या पत्नीच्या दोन्ही पायाची नखं तुटली असून उद्या त्यांच्यावरती शस्त्रक्रिया आहे। मावळमधील पूल दुर्घटनेनंतर सरकार अलर्ट मोडवरती आलं। राज्यातील सर्व जुन्या पूलचं ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दिले। अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारकडून खबरदारी घेतली जाते। इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली आहे। पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून या दुर्घटनेची माहिती जाणून घेतली। केदारनाथ नंतर आता मावळची घटना घडली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसात वेदना देणाऱ्या घटना घडतायत। देवाच्या मनात काय आहे माहिती नाही, ज्याची माणसं गेली असतील त्यांच्या घरात लोकांना सहन करण्याची शक्ती मिळावी अशी भावना जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली। परिस्थितीचा आढावा घेत जखमींशी संवाद साधत त्यांनी तब्येतीची विचारपूस केली। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी जनरल हॉस्पिटलमध्ये जाऊन इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांची भेट घेतली। यावेळेला त्यांनी तब्येतीची विचारपूस सुद्धा केली। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे होती। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता तरी सरकारने पावलं उचलावीत असं रोहित पवार म्हणाले। नाशिक शहरात अवघ्या तासभर झालेल्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलंय। नाशिक त्र्यंबक रस्त्यावरती गुडघाभर पाणीच असल्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना कसरत करावी लागली। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात पावसाने हजेरी लावली। पावसामुळे आठवडे बाजारातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर व्यापाऱ्यांच्या भाजीपाल्याचं नुकसान झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। समुद्रात जवळपास 3 मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत। समुद्र खवळलेल्या स्थितीत असून मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवली या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार पाऊस झाला। संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरणीला सुरुवात झाली, त्यामुळे शेतकरी आता सुखावलाय। बेळगावला मुसळधार पावसानं झोडपलंय। चोरला घाटातला पर्यायी रस्ता पावसात वाहून गेलाय, त्यामुळे बेळगाव गोवा मार्ग हा बंद झालाय। भुसावळ जामनेर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे पावसाचं पाणी शेतामध्ये जातंय, त्यामुळे शेतजमिनींचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे भारजा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पुरामुळे पोली मंडणगड मुंबई राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे।
रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढले. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात डोंगरावरून दगड माती रस्त्यावरती आल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील अतिवृष्टीमुळे खचलेला नीरा डावा कालवा परिसरातील कॅनल दुरुस्तीच्या कामांची पाहणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. उद्यापासून शाळांची घंटा वाजणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विविध शाळेत उपस्थित असणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूची जमीन खचली आहे. जमीन खचल्यामुळे भगदाड पडले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती आणि याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खचलेला भाग बुजवण्याचं काम सुरू आहे. कृष्णांधळेला तातडीने अटक करून कडक कारवाई करा, अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केली आहे. तर मी परीक्षेत पास झाले पण कौतुकाची थाप देण्यासाठी वडील नाहीत, अशी खंत वैभवीने व्यक्त केली आहे. केदारनाथमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात यवतमाळच्या वणी या ठिकाणचे राजकुमार जयस्वाल यांची पत्नी आणि एका मुलीचा यात मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण वणी शहरावरती शोककळा पसरली. केदारनाथला जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह 6 प्रवासी होते. 2 व्यापाऱ्यांना आणि भाजपाला मुंबई नगरपालिका ताब्यात घ्यायची आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला संपवून त्यांना पालिका हडप करायची, असा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपावरती केला आहे. भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपद मिळावं यासाठी किती प्रयत्न केले पण काहीच झालं नाही. यावेळेला फुटले गद्दार झाले तेव्हा कारण काय होतं तर अजित पवार निधी देत नाहीत. मग आता याच अजितदादांना तुम्ही स्वीकारलं कसं, असं किशोरी पेडणेकरांनी विचारलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नक्कीच त्यांचं बळ वाढेल, मात्र ते एकत्र येतील असं वाटत नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवरती मंत्री छगन भुजबळांनी वक्तव्य केलंय. माजी खासदार राजन विचारे यांनी शिवसेना आणि मनसे युतीबाबत विधान केलंय. दोन्ही ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या मनात युती व्हावी अशी भावना आहे, म्हणून उद्धव ठाकरे ही युतीसाठी सकारात्मक आहेत, असं राजन विचारे म्हणाले. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी अभिषेक करण्यात आलाय. मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी अभिषेक केलाय. रश्मी ठाकरेंमुळे शिवसेना फुटल्याचा आरोप भरत गोगावलेंनी केला. यावरती भास्कर जाधवांनी प्रतिक्रिया दिली. भरत गोगावले काय बोलले हे मी ऐकलं नाही, पण गोगावलेसारख्या उडाणटप्पू लोकांना मी उत्तर देत नाही, अशी टीका जाधवांनी केली. 2-4 जागांसाठी युती करू नका, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना समज दिली. सांगलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 11 वर्षातील कामगिरीच्या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 11 वर्षांचा कार्यकाळ हा सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा संपन्न झालाय. झेंडेकरी आणि विणेकरींनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन नाथांच्या पालखीला रिंगण घातलंय. नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये पहिला रिंगण सोहळा पार पडलाय. सिल्लोड तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत. अंबाई परिसरात मिरचीवरती मोठ्या प्रमाणात पोकळा या रोगाचा प्रादुर्भाव झाला. ठेकेदाराच्या चुकीमुळे दापोली खेड राज्यमार्ग बंद करण्यात आलाय. पावसाळ्यापूर्वी पुलाचं काम पूर्ण न झाल्यामुळे राज्यमार्ग बंद करण्याची वेळ प्रशासनावरती आली. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दिव्यांगांना दिलेल्या निधीचा वापर झाला नाहीये. दिव्यांगांना हा निधी उपलब्ध करून दिला नाहीये. त्यामुळे आमदार खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा नांदेडमधील दिव्यांग बांधवांनी दिलाय. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून अगरबत्तीची निर्मिती करण्यात आली आहे. भाविकांसाठी 4 प्रकारच्या अगरबत्ती उपलब्ध करण्यात आल्या. राज्यामधील तुळजाभवानी मंदिर समितीच्या आणखीन एक वादग्रस्त निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मंदिर संस्थाने तुळजाभवानी मातेला भारत मातेचा दर्जा दिलाय. मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानीचं शिल्प बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात वाहन प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय.
चौफाळा ते मंदिर आणि महाद्वार चौक परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली. पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील खांबेवाडी इथल्या कोळेकर रस्त्याची दुरावस्था झाली. रस्त्याचं काम मंजूर होऊन सुद्धा काम न झाल्यामुळे नागरिकांचे यात हाल होत आहेत. वर्ध्याच्या देवळी ते दिघी मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाले. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी युवा संघर्ष कार्यकर्त्यांनी मोर्चा काढलाय. जळगावच्या चोपडामध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारात लोणच्याची कैरी घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. वाशिमकडून विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली दिव्यांग दिंडी परभणीमध्ये दाखल झाली आहे. दिंडीचा आज परभणीत मुक्काम असणार आहे. दिंडीमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधून निघालेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीचं जालना जिल्ह्यामध्ये आगमन झालंय. वाघरूल घाटातून पालखीचा मराठवाड्यात प्रवेश झालाय. मुक्ताईचा पालखी सोहळा हा 600 किलोमीटर अंतर कापून पंढरपूरकडे रवाना होतो. विविध मागण्यांसाठी नागरिकांनी फुरसुंगी नगर परिषदेच्या कार्यालयावरती मोर्चा काढलाय. तातडीने नागरिकांच्या समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली. नांदेडमध्ये भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्या घरासमोर भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांग संघटनेने दिला. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या घरासमोर सुरक्षेचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माता अंबादेवी आणि एकविरा देवीचं दर्शन घेतलंय. पंकजा मुंडेंनी अंबादेवीची ओटी भरत मनोभावे पूजा केली. दहशत पसरवणाऱ्या 2 गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली आहे. तर भाईगिरी करणाऱ्यांची माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलंय. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे रायगडच्या माथेरानकडे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. माथेरान घाटात वाहनांच्या रांगा लागल्यात. सलग दुसऱ्या आठवड्यात माथेरान पर्यटकांनी गजबजलाय. शनी शिंगणापूरमधील शनी देवस्थानाचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. विश्वस्त मंडळाचा कारभार व्यवस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुण्यात शनिवारवाडा परिसरात हेरिटेजग्रस्त समितीच्या वतीने शनिवारवाड्यासमोर आंदोलन करण्यात आलं. शनिवारवाड्याच्या 100 फुटापर्यंत बांधकामाला परवानगी मिळावी यासाठी घंटानाद करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अमरावतीच्या चमक बुद्रुकमध्ये कूलरमध्ये पाणी टाकताना 3 जणांना विद्युत शॉक लागला आणि या शॉक लागल्यामुळे आईसह 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दारूच्या दुकानातील बॉटल विक्री करणाऱ्या खिडकीतून आत घुसून चोरी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. रोख रक्कम घेऊन पसार झालेला शेख राजा या आरोपीला पोलिसांनी अटक केली. अकोल्यातील शिवनी विमानतळाजवळ अकोल्यातून नागपूरकडे निघालेल्या नागपूर पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात 3 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील निबोळा देवीचं दर्शन घेऊन नदीपात्रात आंघोळ करताना पाय घसरून 5 महिला बुडाल्यात. यातील 3 महिलांना वाचवण्यात यश आलंय. तर खामगावच्या सुटाळपुरातील माय लेकींचा बुडून मृत्यू झालाय. बुलढाण्यातील गावठी दारूच्या कारखान्यावरती पोलिसांनी छापा टाकलाय. कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत कारखाना उद्ध्वस्त केलाय. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमक दलाच्या सहाय्याने आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बुलढाण्यात गावठी दारू उत्पादन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. यावेळेला पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले. दारूचा कारखाना उद्ध्वस्त करत मुद्देमाल हस्तगत केला आहे. अकोल्याच्या कौलखेड चौकात किरकोळ कारणातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. मुरलीधर डाबेराव असं मृतक व्यक्तीचं नाव आहे. हत्या करून पसार झालेल्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील हिच्या सह्याद्री अमृततुल्य या दुकानावरती पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये हिंदवी पाटीलच्या दुकानासमोरील बोर्ड क्रेनच्या सहाय्याने तोडण्यात आला आहे. आणि आता एक विशेष बातमी बघूया. आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत असलेले मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या विधानामुळे आता नवा वाद पेटलेला आहे. यावेळेला गोगावलेंनी उद्धव ठाकरेंच्या ऐवजी आता पत्नी रश्मी ठाकरे यांच्या संदर्भात असं काही विधान केलंय ज्यावरून नव्या वादाची ठिणगी पडली. रश्मी ठाकरेंमुळे शिवसेना फुटली. भरत गोगावलेंचा खळबळजनक आरोप. गोगावलेंच्या आरोपांनी राजकारणाला धार. ठाकरेंच्या सेनेचा गोगावलेंवर पलटवार. शिवसेना का फुटली याची वेगवेगळी कारणं आतापर्यंत सांगण्यात आली.
कधी उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेनेतून बाहेर पडल्याचं सेना नेते सांगतात, तर कधी अजित पवारांकडे अर्थ खातं असल्यामुळे मविया सोडायची म्हणून बाहेर पडल्याचं कारण शिवसेनेचे आमदार देतात। पण आता या कारणांमध्ये शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी आणखीन एक नवीन थिअरी मांडली, ज्यात त्यांनी शिवसेनेतील दुफळीसाठी थेट रश्मी ठाकरेंनाच कारणीभूत ठरवलंय। उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद असो किंवा मग आदित्य ठाकरेंना मिळालेलं मंत्रीपद असो, हे सगळे निर्णय रश्मी ठाकरेंच्या सांगण्यावरूनच झाल्याचा खळबळजनक दावा गोगावलेंनी केलाय। ज्या श्री जगतींनी त्यावेळेला काही गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे होत्या उद्धव साहेबांना, त्यावेळेला न सांगितल्यामुळे हे सगळं घडलं। आणि ज्यावेळेला उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यना मंत्रिपद नाही द्यायला पाहिजे होतं, हे सगळ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेला तो हट्ट झाला आणि त्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं म्हणून आम्ही बोलतो। गोगावलेंच्या या आरोपानंतर आता शिवसेनेच्या फुटीवर नव्यानं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। पण शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी शिवसैनिक असलेल्या भुजबळांनी मात्र गोगावलेंचा दावा काही अंशी फेटाळल्याचं दिसतंय। शिवसेनेत परत जाण्याचा प्रश्नच येत नाही असं भुजबळांनी स्पष्ट केलंय। नारायण राणे देखील जाण्यात इच्छुक होते असं म्हणत? अजिबात नाही, काही इच्छुक वगैरे। हां, बाळासाहेब होते तोपर्यंत कदाचित कोण काय प्रयत्न करत असतील काय गोष्ट। त्यावेळेला स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि एक 11 जणांची जे लीडर्स कमिटी होती, नेते मंडळी, ती बसायची एकत्रित आणि महत्त्वाचे निर्णय घ्यायचे। भरत गोगावलेंच्या या आरोपानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र जोरदार पलटवार केलाय। 3 वर्षानंतर शिवसेनेच्या आमदारांना जाग आली का, असा सवाल ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केलाय। 2.5 वर्षात जर एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करणार होते तर मग 2.5 वर्ष का थांबलात? 2.5 वर्ष, 2.5 दिवस नाही, 2.5 वर्षात सगळी पदं भोगलात। 2.5 वर्षानंतर आत्ताचे 3 वर्ष म्हणजे 4, 4.5, 5 वर्षांना तुम्हाला हे सगळे साक्षात्कार होत असतील तर जनता ओळखून आहे की हा बाडग्यांमधला निष्ठावंत कसा बोलतोय। मी भरत गोगावले काय बोलले हे मी ऐकलेलं नाही आणि मी साधारणपणे अशा त्यांना उडाण टप्पू म्हणतात, त्या उडाण टप्पू लोकांच्या वक्तव्याला मी कधी उत्तर देत नसते। शिवसेना फुटीला जवळपास 3 वर्ष होत आली आहेत। या 3 वर्षात महाराष्ट्रातील राजकारण बरंच बदललंय। एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पदही आता गेलंय। त्यामुळे गोगावलेंचा हा प्रयत्न म्हणजे शिळ्या कडीला ऊत देण्याचा प्रकार आहे की टार्गेट शिफ्टिंगचा प्रयत्न आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण आधी उद्धव ठाकरेंविरोधात आरोपांची राळ उठवून झाल्यानंतर मधल्या काळात सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंनाही लक्ष केलं होतं। या दोघांनंतर आता ठाकरे कुटुंबातील तिसरा सदस्य अर्थात रश्मी ठाकरेंनाही टार्गेट केलं जातंय का, हा सवाल आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि एक ब्रेक